बघू शकतात एकदम छान कुरकुरीत झालेली आहेत भजी। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। बाहेर छान मस्त पाऊस चालू आहे, तर मग गरम गरम भजी खावीशी वाटली पावसामध्ये आणि कॉर्नही होते घरामध्ये, म्हणून मग मी आज कॉर्न भजी बनवायला घेतलेली आहे। कॉर्न भजी बनवण्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या आहेत मी, आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, आणि थोडं आलं टाकून घेणार आहे। आता आपण हे सगळं वाटून घेणार आहे। झालेलं आहे आता सगळं वाटून। आता आपण काय करूया ना, एका दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवणार आहे। इकडे पाणी गरम होतंय तोपर्यंत आपण काय करूया ना, कोथिंबीर आणि कढीपत्ता धुवून घेतलेला आहे मी, आणि कढीपत्ता चिरून झालेला आहे माझा। आता मी कोथिंबीरही चिरून घेते। झालेलं आहे आता चिरून, आणि पाणी गरम झालेलं आहे इकडे। आता याच्यात मी 2 वाट्या कॉर्न घेतलेले आहेत, ते टाकून घेते याच्यात, आणि एक 5-1 मिनटं उकळून घेणार आहे। झालेले आहेत आता कॉर्न उकळून। आपण गॅस बंद करूया। आणि कॉर्न आपण चाळणीवर काढून घेणार आहे। आणि थोडे थंड होऊ देणार आहे। झालेले आहेत कॉर्न थंड। आता आपण काढून घेणार आहे दुसऱ्या भांड्यामध्ये। आणि याला आता थोडं हाताने आपण चुरून घेणार आहे असं, किंवा मग एका ताटामध्ये काढून घ्यायचे, आणि हाताने किंवा मॅशरने थोडे थोडे कॉर्नचे दाणे आपल्याला चुरून घ्यायचे आहेत। झालेले आहेत आता। खूप जास्त बारीक नाही चुरायचे, फक्त ते फोडून घ्यायचे थोडे थोडे, म्हणजे कसं ना तळताना ते फुटतात, म्हणून आपल्याला फोडून घ्यायचे थोडे। आता आपण काढून घेणार आहे सगळे कॉर्न। आता आपण काय करूया ना, याच्यामध्ये जे वाटण बनवलेलं होतं आपण मिक्सरच्या भांड्यात, हिरवी मिरची, आलं, लसणाचं, ते टाकून घेणार आहे। आणि नंतर चिरलेला कढीपत्ता आणि कोथिंबीर पण टाकली आहे। आता आपण याच्यात मसाले टाकूया। सगळ्यात अगोदर आपण चाट मसाला टाकूया याच्यामध्ये। 1 चमचा चाट मसाला टाकला आहे मी, आणि अर्धा चमचा काळं मीठ टाकून घेतलेलं आहे। अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर धणे जिऱ्याची पावडर टाकली थोडी, आणि एक चिमूटभर हिंग टाकून घेणार आहे मी। आणि आता एका साईडला तेलही गरम करायला ठेवते। आता काय करूया ना, आपण हे कॉर्नमध्ये जे टाकलेले मसाले ते सगळे आता मिक्स करूया। आणि आता याच्यामध्ये जो पोहे खाण्याचा जो चमचा असतो ना, ते 2 चमचे तांदूळाचं पीठ टाकून घेतलं आहे मी। आणि आता चणा डाळीचं पीठ टाकूया आपण याच्यात। अर्धी वाटी चणा डाळीचं पीठ टाकणार आहे।
आणि मिक्स करून घेणार आहे। याच्यात पाणी वगैरे काही टाकण्याची आवश्यकता नाही आहे। झालेलं आहे, छान मिक्स झालेलं आहे। आता तेलही तापलेलं आहे। आता आपण याच्यात भजी सोडूया। छान कडकडीत तापलेलं पाहिजे तेल। आणि तळताना थोडं काळजीपूर्वकच तळायचं। जरी आपण कॉर्न थोडे चुरून घेतलेले तरी एखादा दुसरा राहिला असेल तर फुटण्याची शक्यता असते, म्हणून थोडं काळजीपूर्वकच तळायचं तळताना। झालेले पहिल्या वेळेस टाकलेले भजी आपण तळून काढून घेतले। आता राहिलेलं पिठाचे तळून घेणार आहे मी। ज्यावेळेस आपण भजी तेलात टाकतोय ना त्यावेळेस गॅस मोठा ठेवायचा आणि नंतर गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची। झालेले आता हे पण भजी तळून काढून घेऊया आपण। हे छान कुरकुरीत भजी तयार आहेत। आवाज येत असेल तुम्हाला प्लेटमध्ये टाकल्याचा। मस्त अगदी बाहेरून कुरकुरीत आणि आतून अगदी मऊ कॉर्न भजी तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय।